जय देवा महाराजा, 12 गावच्या 12 राटीच्या 12 वहीवाटीच्या महाराजा. तर या वर्षी नील सालेकर देवगडात लिहिलेला हा महाराजा. तर त्याची राखण कर रे महाराजा. जर समजा कोण उभो इलो तर आडवो कर, आडवो इलो तर उभो कर. वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव. त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा. त्याचो ड्रोन पाण्यात पडलेलो हा, तर तो दुरुस्ती कर रे महाराजा. आम्ही जसं सुखरूप इल्लेलो हा तसंच तेका सुखरूप ने रे महाराजा. मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग. आपण आहोत आत्ता कोकणात आणि कोकणात स्पेसिफिकली मी आत्ता आहे देवगडमध्ये आणि माझ्यासोबत आहे प्रशांत सुवर्ण ना 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 ना. त्याच्या मागे आहे मोहित चव्हाण. गिटार वाजव एकदा, गिटार वाजव एकदा. छातीवरच्या केसाने गिटार वाजवलं. And we have the Pinky Pesewaloki, that is Rajat Yawalkar. आणि आपण आलेलो आहोत देवगडमध्ये, कारण रात्रीच्या बसने आम्ही मस्त रात्री बसमध्ये बसलो वाशीला आणि डायरेक्ट सकाळी 6:30ला देवगड कोकणात टच. तो नाश्ता करायची जागा ही आहे, पण आता तिकडे फुल पॅक आहे. ऑफकोर्स सकाळी सकाळी आलो कुठेही, म्हणजे आम्ही अशा परफेक्ट नाश्त्याच्या टायमिंगला याच्यावर सगळं पॅक आहे. पण माझ्या मागे एक सरप्रायझिंगली ना का बोललो माहिती नाही, पण स्वामी समर्थांचं मंदिर आहे. मी मठ बघितलं आज, पण मंदिर नाही बघितलं. एकदम क्यूट आणि छान असं मस्त. एवढी गर्दी होती की आम्ही डायरेक्ट लोकेशन चेंज केलेलं आहे. खूप जोरात लागली तिकडे मिसळ वडेचे वास यायला लागलेले, पोटात अशी कळ जात होती. स्वतः डायरेक्ट आम्ही दुसरीकडे कुठेतरी आलेलो आहे. इथे पण तेच आयटम मिळतात ना, कटवडा, मिसळ, घावणे, कट्टवडा. वाटाण्याची मिसळ ही पहिल्यांदाच बघतोय. काय स्पेशालिटी आहे का काळ्या वाटाण्याची? काळ्या वाटाण्यात पहिल्यांदा फ्राय करून सगळीकडे पण काळे वाटाणे आपण पण काळे वाटाणे काळे वाटाणे मित्रांनो, जस्ट नाश्ता झालेला आहे आणि हॉटेलचं हॉटेलचं नाव आहे दिलखुश. एकदम दिलखुश करून टाकलेलं आहे हॉटेलनी. मला आत्ताच कळलं की हे 90वे वर्ष आहे या हॉटेलचं, 90वे. आणि तेव्हापासूनची त्यांची जी उसळ आहे ती फेमस आहे. आणि मला खरंच पहिल्यांदा मी खाल्ली काळ्या वाटाण्याची उसळ इन द मिसळ, आणि मस्त लाईक थिक आणि एक वेगळीच टेस्ट होती. रेग्युलर काळ्या वाटाण्याची भाजी असते तसं नव्हतं. सो तुम्ही पण या नक्की. आवडलं तर मला आवडलं तर तुम्हाला पण आवडेलच. दिलखुश हॉटेल इन देवगड. चला आता पुढे जाऊया. झालं आपण प्रशांत. तर आपण आता आलोय हे सांगतायत. तर आपण आता आलोय पोखर भाव मंदिराचं नाव गणेश मंदिर आहे आणि हे पांडवकालीन मंदिर आहे. आणि मागच्या वर्षी पण मी इकडे आलेलो. मंदिराची खासियत काय आपण थोड्या वेळाने बघूया. पण वन ऑफ दी रेअरेस्ट आणि वन ऑफ दी मोस्ट ब्युटिफुल मंदिर
आपल्या कोकणातलं. मला वाटतं ह्याहून सुंदर मी मंदिर अजूनपर्यंत बघितलं नाही. नॅचरल आणि सुंदर मंदिर. तर एकदा आपण बघूया, डायरेक्ट जाऊन बघूया. पायाचा पेडिक्युअर करायचं असेल तुम्हाला, मॅनिक्युअर, तर हे मासे रेड स्किन खातात. आपण पाण्यात जाऊन तिकडे बघूया, दाखवूया. थोडं अमूर्त आहे आणि मागे आतमध्ये सेंटरला शिवलिंग आहे. 5 मिनिटं पाय जर ठेवले ना पाण्यात डायरेक्ट पाय साफ करतील. एवढा जोरात ते येतात ना मासे. मोठे आणि चायला शिव जाडे मासे डायरेक्ट पायाची की घाण घ्यायला लागेल. प्रॉपर पेडिक्युअर. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बापर खुमा देवीवरू रे भ्रमरा भ्रमरा, ऋणु जुणु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा, ऋणु जुणु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा, ऋणु जुणु रे भ्रमरा. हळू उतरतो. हा त्याग आयुष्यभर लक्षात राहील. मी तर लक्षात ठेवलं. तुला लक्षात ठेवण्याच. ड्रोन पडलं पाण्यात. ड्रोनला काय होणार नाही ना. बघू आता ते आने वाला वक्त ही बताएगा. जेव्हा ड्रोन सांगतो, मी बोललेलो तर मी ट्राय करतो. जेव्हा ड्रोन सांगतो त्याच्या मोडमुळे गेला यार. मी बरोबर राहणार होतो, नेमका अर्धा आला आणि ते रिटर्न टू होम ऍक्टिव्हेट झालं. किती खोल आहे. पुढे घ्यायला लागेल तुला. पुढे घ्यायला इकडे घे बघ, एकदम इकडे घ्या साईडला घे. पुढे घ्यायचं. ऐक ना, ते बाई निघाला बाई, विदाउट एनी कष्ट निघालाय. चालू नको करू, मला वाटतं. मस्त वॉट बाई. संडासात जी बरोबर फोन घेऊन जातात. मग चल आला तरी बघू काय. बघू त्याला भातात ठेव, भातात सगळं होतं. आता डायरेक्ट चालू करू. ऐक, आता तर नाहीच, ऑफकोर्स आता नाहीच. मी बोलतोय भातात ठेवलं की सगळ्या गोष्टी ओके होतात. हे तर काहीच नाही. आपण भात लय आपल्याकडे, भाताची शेती आहे आपल्या भावाची. आणि नाही चालू झालं तर त्याच्यातच पूर्ण मिळाले ना शॉर्ट. थंबनेलला जो दिलायस ना तू मित्रा, बेस्ट कॉन्टेंट ऑफ लाईफ. तोच विचार करतो. ब्लॉग तर चांगला. ओठावरती घाम आला ना माणसाच्या. गावात
हा उतरायला रेडी होता, म्हणजे नाही उतरला पाहिजे पण हा एक करायला मित्र मी गमावला असता. ठीक आहे, पुढच्या वर्षी शुभम पोहता येत नाही तरी पण रेडी होता. वस्तूची भीती, वस्तू परत भेटायची जी हे असते. ऑफ नॉट कनेक्टेड टू आरसी आय नो. हो त्याला सांग हगलायच तेवढा इनफ आहे. एक हातचा बी ड्रोन हा झालाच पाहिजे, त्यानंतर त्याशिवाय माणूस शिकत नाही. बरं होईल, बोलूया थोडा धीर. नाही चालेल काय ना, भात आहे ना घरी, भातात ठेवूया आपण. शिजवलेल्या भातात चालेल का? विकार शंकराच्या पिंडीला वाहून नाही मी का म्हणतो. मोहित चव्हाण सर काय होऊ शकतं का? गाण्याने वाफाने उडवू शकतो. गाण्याच्या वॉम्पनी उडा. या ट्रिप मध्ये या ड्रोनचा वापर एवढाच होता. मिलते हैं अगले ब्लॉग में एक बड़े नुकसान के साथ. रजत ड्रोन घेऊन येत, रजत स्वतःचा ड्रोन घेऊन आला. मला अरे काय करतोय आपण आपला जिवंत होऊ दे आपण. टी शर्ट काढला आणि राहील. एक हात खूपच सुंदर असा अनुभव घेतल्यानंतर आम्ही इकडनं निघत आहोत आणि आता दुसरी हॉटेलमध्ये जाऊन चेक इन करायचं आम्हाला. आमच्या पण खूप सुंदर मजा आली इकडे. मजाच म्हणजे एक एक्सपिरियन्स, लाईफ ऑफ द मेमरी ऑफ द पाय झालेला इकडे. हॉटेलमध्ये पहिलं जाऊन एअरलायर बघायचं. एअरलायर नाही, पाणी काढायचं, ड्रोनचं पाणी. सो मित्रांनो, इट्स डे 2 आणि आता आम्ही सर्वप्रथम चाललेलो आहोत नाश्ता करायला. तिथे कुठे रे काय एक काका आहेत, चोपडेकर करून एक काका आहेत, त्यांचे ते भजी बनवतात, ते खूप फेमस आहे. तर तिकडे चाललेलो आहोत. लगेच जाऊया, पहिले नाश्ता करून घ्या, मग बघूया पुढे कसं आहे. आपला डे प्लॅन्ड आहे बाय शुभम. शुभम भाई हाय बोल. हॅलो. हॅलो हॅलो. ओके मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत, कुठे आलोय काय रे, चोपडेकर बंधू मामा आहे भजीवाले हॉटेल समता. ये कसा आहेस मित्रा? गुड मॉर्निंग. हा, तू काल बोलत होता भजीवाले काकांबद्दल. Yes. काय आहे मला सांग. आमच्या माहितीत तरी हे खूप वयस्करचे काका आहेत. आम्ही खूप लहानपणीपासून त्यांना बघत आलोय हा. आणि आवड म्हणून हे ते काम करतायत खूप वर्षापासून. आपण बघूच आता. टेस्ट बघूया. Yes. स्पेशालिटी काय भजी? भजी, कांदा भजी. कांदा भजी भाई, वीक पॉइंट. श्रिया आता शिवाय घालणार आहे मला. हे काका आहेत का ते? नमस्कार काका. नमस्कार काका. तुम्हाला खास भेटायला आलो. सगळे देवगडचे मित्र बोलले की त्याबद्दल सांगितलं आम्ही त्यांना.
आम्ही आलेलो आहोत या बंदराचं नाव काय? हा, देवगड बंदर. देवगड बंदर. आणि या देवगड बंदरला हजार बोलतो किती माहिती नाही, पण भरपूर साऱ्या बोट्स आलेल्या आहेत, कारण की इथे तुफान जे वादळ येण्याची शक्यता होती किंवा आहे. काल पण रात्री मजबूत पाऊस होता. आम्ही जे कोलीगडचे लोक आहे ना, हे आम्ही आता सगळे बोटी आमचे बंदरात आलेले आहे. त्यामुळे आता वारा पण झाला आहे, त्यामुळे आम्ही जास्त बाहेर जाऊ शकत नाही. वादळी वातावरण आता 30 तारखेपर्यंत दिलेलं आहे. बघूया हवामान खातं पुढे काय म्हणतो आमच्यासाठी. सो काल इकडे थोड्याशाच बोटी होत्या, आज खूप जास्त बोट आहेत. आणि बंदर पण एकदम याचं खासियत ही आहे की सेफेस्ट बंदर आहे हा, म्हणून बऱ्याच ठिकाणावरून इकडे येऊन त्यांनी आपापल्या बोट पार्क केल्या आहेत. तर मी मस्त ड्रोन उडवतो आणि तुम्हाला वरनं दाखवतो नजारा. थोडी सागर निळाय, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखराचा थवा विसावला उजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गज, काळे भास गच्च दाट, कधी धुसर एक वादळ